नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 11 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये प्रगती आणि रायाचा भूतकाळ मंजिरी समोर आलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता रायाला खूप टेन्शन आलेलं असतं. पोलीस स्टेशनमध्ये त्याचं काम चालू असतानाच त्याच्या लक्षात येतं मिसफायरचे रिपोर्ट आले की नाही ते बघावं. तो आता हॉस्पिटलमध्ये फोन करतो. तर आता तिथे त्याला सांगितलं जातं की रिपोर्ट यायला वेळ आहे आणि तुम्ही त्याबद्दल मेन डॉक्टरांशीच बोलून घ्या. आता राहायला धक्का बसतो. रिपोर्टबद्दल असं काय मोठं सत्य आहे जे डॉक्टरच सांगणार आहेत? मला ना जरा टेन्शनच आलं आहे. मला मिसफायरला आधी भेटावं लागेल, तिला बरं वाटते की नाही ते बघावं लागेल असे म्हणत राया घरी निघालेला असतो. तर घरी जय घोरपडे आलेला असतो. जय मात्र खूप खुश असतो. चला आज एक डील फायनल झाली, आता पैसाच पैसा येणार. गार्गीला हवं नको ते सगळं मी आणून देणार आणि माझा एक नवीन संसार सुरू होणार असे म्हणतात शशिकला त्याच्यासमोर येऊन उभी राहते. शशिकला त्याच्याकडे डोळे फाडून बघत असते. तेव्हा जय म्हणू लागतो, काय आहे? मी काय आधीसारखा रिकामटेडा जय नाही आहे माझ्याकडे बघायला. शशिकला, माझ्याकडे अमाप पैसा आला आहे, हवं नको ते सगळं घेऊ शकतो मी. आता बोल, तुझ्यासाठी काय हवं आहे तुला? बोल, लगेच चुटकी सरशी तुला आणून देईल. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो मग मी मागते ते देशील तू? तेव्हा जय म्हणू लागतो, म्हणून तर बघ तू लगेच हजर होणार. त्यावर शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, आता मी मागते ते तुला मला द्यावंच लागेल. मला तो आधी नाशिकमध्ये मंजिरीसोबत आलेला जय हवा आहे. तो जय हवा आहे जो मंजिरीच्या पाठीशी तिची ढाल बनून उभी राहिला होता. तो जय हवा आहे ज्याने मंजिरीला वचन दिलं होतं नाशिकमध्ये येण्याआधी तो मंजिरीची साथ कधी सोडणार नाही. तो जय हवा आहे, देशील? तेव्हा जय म्हणू लागतो, शशिकला काय वेडेपण आहे? मी काय बोलतोय, तू काय बोलते, कळतंय का तुला? त्यावर शशिकला म्हणू लागते, बोलावंच लागणार, तसं तुला कळणार कसं? अरे मंजिरीची तब्येत बिघडली रे, तिला चक्कर येत आहेत, म्हणजे आज नाही 2-4 दिवसापासून येत आहेत. तिच्या काही टेस्ट केल्यात, अजून रिपोर्ट आले नाही आहे. पण तुला त्याचं काय घेणं? तुला तर फक्त रायाचा राग आठवतो ना. मग आता राया म्हटल्यानंतर मंजिरीची काळजी तू कशाला करशील, हो की नाही? तू तर इथे नाशिकमध्ये येताना लय प्रामाणिकपणे बोलला होता, वचन घेतलं होतं मंजिरी तुझी साथ देईल, तुझी ढाल बनून तुझ्या पाठीशी राहील. मग आता ती आजारी पडली, तिला त्रास होतोय, तेव्हा तुला विचारायचंही वाटलं नाही का? अरे तुला कसं कळणार? तू तर त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही ना. तेव्हा जय म्हणू लागतो, काय होतं आहे मंजिरीला? त्यावर शशिकला म्हणू लागतो, तुला काय करायचं आहे? अरे मंजिरीकडे यायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही असंच ठरवलं आहे ना तू? पण जय, माझं सांगण्याचं काम होतं, तुला जे करायचे ते कर. आणि तसंही आज तू एकटा का दिसतोय? तुझी ती अर्धांगिनी कुठे दिसत नाही, कुठे गेली? त्यावर जय म्हणू लागतो, ती तिच्या आईला भेटण्यासाठी गेली आणि काही दिवस तिकडेच राहणार आहे. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, माझं बोलणं पटलं तर ए मंजिरीला भेटायला असे म्हणत आता शशिकला तिकडनं निघून जाते. तर इकडे मंजिरी आता आपल्या रूममध्ये असते. तिला अजूनही थोडंसं गरगरल्यासारखं वाटत असतं. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, काय चाललंय माझं? कधी घटकीत बरं वाटतंय, कधी अचानक चक्कर आल्यासारखं वाटतंय. नेमकं झालंय काय ना कुणास ठाऊक. पण जाऊ द्या, आता डॉक्टर रिपोर्ट सांगतील आणि त्यावर नक्कीच विलाज होईल. तेवढ्यात लगेच जय येतो. मंजिरी कशीस, तू बरी आहेस ना? आता मंजिरी जयकडे बघून हसते, तू मला ओळखतोस? तू चक्क आमच्या घरी आलाय? अरे बापरे, मला वाटलं तू आम्हाला विसरलास. नाही म्हणजे आता नवीन लग्न झालं, नवीन संसार सुरू झाला ना. आपण शेजारी राहिला आहोत पण एकमेकांकडे डुंकूनही बघत नाही ना. आपल्यामध्ये फक्त ही भिंत आहे पण आपल्या नात्यात दुरावा आला आहे ना, म्हणून हे होतं आहे ना. असो, बरं सांग, तू आज इकडं कसं येणं केलं? त्यावर जय म्हणू लागतो, शशिकला काकू बोलली की तुला बरं वाटत नाही आहे म्हणून विचारायला आलो आहे. मंजिरी तू बरी आहे ना? नाही म्हणजे काय होतं आहे तुला? त्यावर मंजिरी म्हणू लागते, बरी आहे, पण मला खूप बरं वाटलं. मी आजारी पडले त्या निमित्ताने तू माझ्यासमोर आला, तरी मला दर्शन दिलं, विचारलं, नाहीतर तू आला नसता ना. पण जाऊ दे, ते सगळं सोड, तुझं कसं चालू आहे? नवीन संसार अगदी छान चालला असेल ना? त्यावर जय म्हणू लागतो, हो अगदी छान. त्यावर मंजिरी विचारू लागते, आणि काम? त्यावर जय म्हणू लागतो, कामही अगदी जोमाचं आणि जोरात चालू आहे, पैसाही अमाप आहे. तेवढ्यात लगेच आता राया आलेलं असतं. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, खरंच बोलतो की काय? त्यावर जय म्हणू लागतो, हो खूप सारे पैसे भेटणार आहे आणि मग मी ठरवलं की ही चाळ सोडायची आणि एक छान असं मोठं घर घ्यायचं. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, घे घे,
मोठा बंगला घे, अजून काय घ्यायचं तर ते घे, कारण आता तुझ्या साहेबाकडे पैसाच तेवढा आहे ना. अशी अनलिगल कामं करून पैसा कमवून माणूस काहीही घेऊ शकतो. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, हे बघ राया, मी तुझ्याशी बोलायला इकडे आलेलो नाही आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जय, तुझ्या मार्गाने चाललाय ना तो मार्ग चुकीचा आहे. मी अजूनही सांगतोय, त्या बाईची साथ सोड. ती जरी तुला पैसे देत असले तरी ते पैसे कुठल्या कामाचे येतात हे तुला चांगलंच माहिती. अनलिगल कामं करून तुला एक दिवस जेलमध्ये जावं लागेल. त्यापेक्षा तू आत्ता सुधर आणि तो मार्ग थांबव. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, राया, सगळ्यात आधी मी सांगतो, तुझं बोलून झालं आहे ना, मी साहेब आणि त्यांचं काम कधीही सोडणार नाही आहे. कारण अनलिगल काम करून जेलमध्ये जाण्यापेक्षा तू तर मला त्या दिवशीच जेलमध्ये घेऊन चालला होता ना, माझ्या लग्नाच्या दिवशी, हो की नाही? अटक करत होता ना मला. मग काळजी करू नको, तू मला अटक करणार मग मी जेलमध्ये जाणार असं मी काहीच करणार नाही. कारण अनलिगल कामं लिगल पद्धतीने कशी करायची ना हे या जय घोरपडेला चांगलंच माहिती. त्यामुळे तू मला पकडू शकत नाही. बघ ट्राय करून. त्यावर राय म्हणू लागतो, तुला अटक करायला मला पण हौस आली नाही, पण अजूनही सांगतो, तशी वेळ येऊ देऊ नको जय, थांबव हे सगळं. त्यावर जय म्हणू लागतो, बास, मी इकडे मंजिरीसाठी आलो होतो. मंजिरी, तुला जर कधी काही माझी मदत लागली तर आवाज दे. तुझ्यासाठी हा जय कधीही उभा राहू शकतो. चल मी येतो. असे म्हणतात जय तिकडनं निघून जातो. मंजिरी आत्ता रायाकडे बघते. तेव्हा राय म्हणू लागतो, मिसर बघतेस ना कसा बोलतो तू जय, बघतेस ना, व कळत नाही आहे का त्याला? त्यावर मंजिरी म्हणू लागते, कळतंय ना, आपल्याला सगळं कळतंय पण त्याला कळत नाही. कारण आत्ता त्याच्या डोळ्यावरती साहेबांची पट्टी बांधली ना. पण जाऊ दे, वेळ आल्यानंतर जयला ते नक्कीच कळेल आणि त्या वेळेची वाट आपण बघायची. तेव्हा मात्र जयला त्याच्या या मार्गाचा पश्चाताप नक्कीच होईल. सगळं काही ठीक होईल, तू नको टेन्शन घेऊ. त्यावर राय म्हणू लागतो, अगदी बरोबर बोलते मिस्पायर, वेळ आल्यानंतर सगळं काही ठीक होईल. पण तुला कसं वाटतंय आणि रिपोर्ट आले का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही ना राया, अरे मी तुलाच सांगणार होते, रिपोर्टचं काय झाले बघ ना. त्यावर राय म्हणू लागतो, मिस्पायर, मी फोन केला होता गं, पण त्यांनी मेन डॉक्टरांशी बोला असं सांगितलं आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागतं, अरे मग प्रगतीशी बोलून घेऊ ना आपण, त्यात काय एवढं अवघड. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, माझ्या मिस्पायरला एवढं काय झालं आहे जे असे रिपोर्ट अजून येत नाही आहे. मला या डॉक्टर प्रगतीशी मिसफायरबद्दल बोलावंच लागेल. असं आता इथे रायाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर रात्रीची वेळ झालेली असते. राया मंजिरी खाली झोपलेली असतात आणि आता मंजिरी आजारी आहे म्हणून शशिकलाही तिथेच त्यांच्या रूममध्ये बेडवरती झोपलेली असते. आता अर्धी रात्र झालेली असते. मिसफायरने रायाचा घट्ट हात पकडलेला असतो. तेव्हा लगेच आता राया मिसफायरचा हात बाजूला करतो, हळूच उठतो आणि आता नकळत दरवाजा उघडून बाहेर निघतो. दरवाजाचा थोडासा आवाज आता या शशिकलाला पोचलेला असतो. शशिकला उठते. काय पडलं? कसला आवाज झालाय? नाही, कसला तरी आवाज आलाय. तेवढ्या तिचं लक्ष खाली जातं. मंजिरी एकटीच झोपली. राया कुठे गेला? या पोराचं काय चाललं ना कळत नाही. रोज रात्री कुठे जातोय? मलाच बघावं लागेल या रायाचं नेमकं काय चाललंय. माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता शशिकला बाहेर येते तर तिला बाहेर राया कुठे दिसत नाही. हा राया नेमकं जातोय कुठे? तेवढ्यात तिचं लक्ष गार्गीच्या रूमकडे जातं. आजही लाईट ऑन. ही पोरगी एवढ्या रात्री काय करते? आता शशिकला तिच्या दरवाजाजवळ येते. आता प्रगती आणि रायाचं बोलणं चालू असतं. तेव्हा राया म्हणू लागतो, मी इथे मिसफायरचा नवरा म्हणून आलो आहे. नेमकं माझ्या मिसफायरला काय झालं आहे ते रिपोर्ट तू आम्हाला का कळवले नाही हे लवकरात लवकर सांगा. आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करते का तू? त्यावर प्रगती म्हणू लागते, तुझ्यासारखी खोटी नाही आहे, मी कशाला काही लपवू. खरंच अजून ते रिपोर्ट माझ्याजवळ आलेले नाही आहे. त्यावर आय म्हणू लागतो, हे बघ तू डॉक्टर आहे ना, मग तिला काय झालं, एवढा टेस्ट तू का करायला लावलं हे सांगशील. त्यावर प्रगती म्हणू लागते, हे बघ जेव्हा माझ्याकडे रिपोर्ट येईल ना तेव्हाच मी सांगेल, चल निघ इकडनं. आता शशिकला दरवाजाजवळ येते. त्यावर आय म्हणू लागतो, हे बघ प्रगती, आपले जे काही घडलं आहे ना ते विसरून जा. इथे मी मिसफायरचा नवरा म्हणून आलो आहे आणि मी तुला त्या नात्याने विचारतोय. त्यावर लगेच प्रगती म्हणू लागते, हो मग मंजिरी माझी पेशंट आहे असं असेल तर तू निघ आणि उद्या माझी अपॉइंटमेंट घ्यायची आणि हॉस्पिटलमध्ये यायचं मला विचारायला. त्यावर राया लगेच प्रगतीचा हात पकडतो. प्रगती त्याचा हात झटकारते. हे बघ, तू माझा हात धरण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे आणि तुझा हा रागच आपल्यामध्ये आला होता आणि त्यानेच आपल्याला दूर केलं आहे. त्यामुळे आता तो राग इथे चालणार नाही. शशिकलाने आता या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं, पण तो राया आहे हे तिला कळत नाही. कुणाशी बोलते एवढ्या रात्री? शशिकला आता खिडकीजवळ येऊन डोकावून बघू लागते. आता शशिकलाला तर रायाचं सत्य समजले असतं, पण आता पुढील भागामध्ये शशिकला मंजिरीला घेऊन येते आणि कसं अर्ध्या रात्री
प्रगतीला भेटायला येणाऱ्या रायाला रंगेहात कसं पकडते हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. प्रगती आणि रायाचं नेमकं काय भूतकाळ असेल हे आता राया लवकरच सांगेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.